तर आज संडे होता आणि आज संडेच्या दिवशी मी सकाळी 11 वाजता जेवले होते. त्याच्यानंतर मी दिवसभर काहीसुद्धा खाल्लं नव्हतं. पण मग जेव्हा संध्याकाळी स्वयंपाक बनवायला घेतला तर उभंसुद्धा राहू वाटत नव्हतं. कारण खूप जास्त भूक लागली होती आणि काही सुधरतच नव्हतं. पण अचानक शेजारच्या भाभी गरम गरम कटलेट घेऊन आल्या आणि मला म्हणल्या, "भाभी टेस्ट करून सांगा कशा झाल्यात." तर मला एकदम मॅजिक झाल्यासारखंच वाटलं की इतकी भूक लागली होती आणि मला खायलासुद्धा मिळालं. त्याच्यानंतर पटापटा खाऊन घेतलं आणि कटलेट खरंच खूप छान झाले होते. त्यानंतर मग म्हटलं आज चला तुमच्यासोबत मस्तपैकी अशी टोमॅटोची चटणीची रेसिपी शेअर करूया. तर ही रेसिपी ना मला माझ्या नवऱ्यानेच शिकवली आहे. मी आधी वेगळं बनवायचे पण जेव्हापासून त्यांनी मला असं शिकवलं तेव्हापासून मी अशी बनवते. सगळ्यात आधी आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला कट केलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. इकडे मी खलबत्त्यामध्ये असा ठेचा बनवून घेतला होता आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर डबल मीठ टाकायची गरज नाही पडत. त्याच्यानंतर हे आपल्याला वाफेवरच शिजून घ्यायचं आहे. पाणी वगैरे काही त्याच्यामध्ये टाकायचं नाही. हळद पण तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता. त्याच्यानंतर मस्तपैकी अशी वरून कोथिंबीर टाकायची. तुम्ही पण ट्राय करा नक्की.